उपद्रवी सांड्यांचा रेस्क्यू. कोंडवाडा कधी होणार? नागरिकांचा नगर प्रशासनाला सवाल. खापा शहरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या उपद्रवी सांड्यांचा अखेर 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने यशस्वी रेस्क्यू करण्यात आला. या सांड्यांमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली होती व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याआधीही या नंदी बैलाने अनेक नागरिकांना जखमी केले होते. त्यामुळे शहरातील विविध भागात भीतीचे वातावरण पसरले होते. सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख, सचिन तुमाने, धनराज खुबाळकर व आतिश खुबाळकर यांच्या पुढाकाराने रेस्क्यू मोहीम राबवण्यात आली. बँक ऑफ बडोदा चौक, भवानी माता मंदिर चौक, बाजार चौक, कुंभारपुरा, कृष्णाजी महाराज मठ, बुर्डे मोहल्ला व नेताजी शाळा परिसरात सांड्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. अखेर बाजार चौकातील वाडा परिसरात निंबाच्या झाडाजवळ त्याला पकडण्यात यश आले. नंतर चारचाकी वाहनातून अंजली वैद्वार संचलित ताराबोळी येथील गोशाळेत त्याला सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले. या धाडसी कामगिरीबद्दल नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांचं कौतुक केले आहे. दरम्यान खापा शहरात मोकाट जनावरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा नसणे ही मोठी समस्या आहे. गडेगाव रोडवरील जुना वाडा जमीनदोस्त झाल्यानंतर नवीन कोंडवाडा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे मोकाट जनावरांमुळे शेतीमालाचे नुकसान होत असून नागरिक त्रस्त आहेत. यासोबतच भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यावर ठोस उपाययोजना करतील का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर.